नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुन्हे अन्वेषण विभागाच्या शासकीय दस्तऐवज सहाय्यक या पदासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. बरेच विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. अगदी मागील परीक्षेमध्ये सुद्धा ओमकार अकॅडमीचे बरेच विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले होते आणि त्या अनुषंगाने या परीक्षेची नेमकी तयारी कशी करावयाची या संदर्भात आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये चर्चा करत असताना जी CIDची शासकीय दस्तऐवज सहाय्यक ची जी परीक्षा आहे किंवा जी 2018 मध्ये झालेली होती, ह्या 2018 मध्ये झालेल्या 3 प्रश्नपत्रिका सध्या माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि या 3 प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने आपण अभ्यास नेमका कसा केला पाहिजे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये ह्या 3 प्रश्नपत्रिका देखील सोडवून घेतल्या जातील. पण सुरुवातीला नेमका आपला परीक्षेचा अप्रोच कसा असला पाहिजे, अभ्यासक्रम नेमका काय असेल, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातील, प्रश्न विचारण्याचं स्वरूप कसं असेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी शासकीय दस्तऐवज सहाय्यक किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या फिंगरप्रिंट्स अनालिसिसच्या ज्या परीक्षा असतील या सर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी हे लेक्चर पाहावं अशी मी त्यांना विनंती करतो. यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे ही गुन्हे अन्वेषण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि याचे अर्ज भरण्याची आता प्रक्रिया चालू आहे. 11 मार्च 2026 पर्यंत हे अर्ज सादर करावयाचे आहेत. आता यामध्ये आपण पाहू शकतो की जो अभ्यासक्रम वगैरे दिलेला होता, ह्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान या विषयाची राहील अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम होता. परंतु ह्या संपूर्ण परीक्षेचा जर आपण विचार केला तर साहजिकच कोणतीही परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स हे खूप अतिशय मार्गदर्शक ठरतात. तर या मध्ये मी मागील वर्षाच्या म्हणजे 2018ला जी 2017ची परीक्षा झालेली होती या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक अंगुली मुद्रा या पदासाठी ही परीक्षा झालेली होती. अभ्यासक्रम आत्ता दिल्याप्रमाणेच होता, परीक्षा पद्धतीसुद्धा आत्ता दिल्याप्रमाणेच होती. फक्त याच्यामधली जी निरीक्षण चाचणी आहे त्यावेळेला ऑफलाईन स्वरूपामध्ये झालेली होती आणि यावर्षी ती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. बाकी जी 120 गुणांची जी परीक्षा आहे ही 120 गुणांची परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपातच होती. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होती. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 60 प्रश्न होते, 120 गुण होते, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते, 90 मिनिटांचा वेळ होता आणि त्याच्यानंतर निरीक्षण चाचणी जी आहे ही निरीक्षण चाचणी पुढे 80 गुणांची असणार आहे, त्याच्यासाठी 30 मिनिटं वेळ असणार आहे. आत्ताच्या तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं तर तुम्हाला 200 गुणांसाठी 120 मिनिटं वेळ आहे. म्हणजे त्यामधले 90 मिनिटं जे आहेत ते तुम्हाला लेखी परीक्षेसाठी असणार आहेत आणि 30 मिनिटं जे आहेत हे निरीक्षण चाचणीसाठी असणार आहेत. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या 90 मिनिटांच्या मध्ये एकूण 3 प्रश्नपत्रिकांचं आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर ही प्रश्नांची संख्या तुम्ही विचारात घेतली तर एक आपल्याला परीक्षेची स्ट्रॅटेजी ठरवताना हे खूप महत्त्वाचं ठरेल. यामध्ये मराठी व्याकरण व शब्दसंग्रह यावर साधारणपणे 18 ते 21 म्हणजे या 3 प्रश्नपत्रिकांपैकी एका प्रश्नपत्रिकेमध्ये 21 प्रश्न जे आहेत हे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर विचारलेले होते आणि 2 प्रश्नपत्रिकांच्या मध्ये एकामध्ये 15 प्रश्न विचारलेले होते, एकामध्ये 16 प्रश्न विचारलेले होते. म्हणजे साधारणपणे आपण असं पकडू शकतो की 15 प्रश्न हे मराठी व्याकरणावर असतील आणि 15 प्रश्न जे आहेत ते ज्या ठिकाणी 21 प्रश्न मराठी व्याकरणावर विचारले होते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 9 की 10 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणावर विचारलेले होते. अन्यथा बाकी दोनही प्रश्नपत्रिकामध्ये साधारणपणे 15 प्रश्न हे मराठी व्याकरणावर होते, 15 प्रश्न हे इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह या घटकावर होते. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकावर 10 ते 15 प्रश्न विचारलेले होते. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या घटकावर 10 ते 15 प्रश्न होते. बुद्धिमत्ता व अंकगणित यामध्ये 13 ते 15 प्रश्न विचारलेले होते. म्हणजे या ठिकाणी आपण हे लक्षात येईल तुमच्या की आपण प्रत्येक प्रश्नपत्रिका वाईज सुद्धा पुढे पाहणार आहोत आणि यामध्ये जे सामान्य ज्ञान हा जो घटक आहे या सामान्य ज्ञान या घटकामध्येच तांत्रिक प्रश्न जे आहेत, अंगुली मुद्रा व कायदा याचे तांत्रिक प्रश्न जे आहेत हे सुद्धा त्याचमध्ये विचारलेले होते. म्हणजे साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये 15 प्रश्न जे आहेत हे मराठी व्याकरणावर होते, 15 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणावर होते. गणित बुद्धिमत्ता या घटकासाठी साधारणपणे
बहुतेक सर्व प्रश्नपत्रिकांच्या मध्ये 15 प्रश्न होते. एका प्रश्नपत्रिकेत फक्त कमी प्रश्न विचारलेले होते गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी. आणि सामान्य ज्ञान आणि अंगुली मुद्रा हा जो घटक आहे, तांत्रिक जे प्रश्न आहेत हे मिळून एकूण 15 प्रश्न विचारलेले होते. असे एकूण 60 प्रश्न या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये विचारलेले होते. मराठी व्याकरण हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा घटक त्या प्रश्नपत्रिकेतला आहे, कारण एका प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे 21 प्रश्न हे मराठी व्याकरणावर विचारलेले होते आणि सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये किमान 15 प्रश्न हे मराठी व्याकरणावर विचारलेले आहेत. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल वर्णमाला हा घटक, या वर्णमाला या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. मग स्वरांचे प्रकार असतील, व्यंजनांचे प्रकार असतील, अनुनासिकांना परस्वर्ण म्हणतात ही संकल्पना असेल, या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. किंवा स्वरांचं जे वर्गीकरण आहे, कंठ्य, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य, मूर्धन्य, हे जे स्वरांचं वर्गीकरण आहे, ह्या स्वरांच्या वर्गीकरणावर सुद्धा उच्चार स्थानानुसार जे प्रकार आहेत त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर समास हा जो टॉपिक आहे त्यावर इतरेत्तर द्वंद्व समासाचं उदाहरण परीक्षेला विचारलेलं होतं. क्रियापदांचे प्रकार विचारलेले आहेत. त्याच्यानंतर अलंकार हा जो घटक आहे हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. अलंकार हा जो घटक आहे, अलंकार या घटकावर प्रश्न जास्त विचारलेले होते. म्हणजे कंपल्सरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अलंकार या घटकावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर शब्दसंग्रह, यामध्ये म्हणी असतील, अलंकारिक शब्द असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. थोडक्यात या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तांत्रिक व्याकरणावर आधारित प्रश्न जास्त आहेत. तांत्रिक व्याकरण याचा अर्थ समास असेल किंवा अलंकारिक शब्द असतील, अलंकार हा घटक असेल, या घटकावर प्रश्न जास्त विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन, यामध्ये 2 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे 4 ते 5 प्रश्न हे व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारलेले आहेत. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीवर प्रश्न आहेत, अँटॉनिम्स असेल, सिनॉनिम्स असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. आणि जे पार्ट्स ऑफ स्पीचचे जे रूल्स आहेत त्या रूल्सवर या परीक्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित हा जो घटक आहे, या घटकामध्ये तुमच्या लक्षात येईल नातेसंबंध आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, बैठक व्यवस्था आहे, कालमापनचा दिनदर्शिका, घड्याळाचे टोल किंवा महत्त्वाचे दिवस, म्हणजे जे सामान्यतः बुद्धिमत्तेमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्या महत्त्वाच्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. अंकगणितामध्ये वैवारी असेल, घनफळ पृष्ठफळ असेल आणि काळकाम वेग असेल, या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत अंकगणितामध्ये. त्यानंतर पुढे लक्षात येईल तांत्रिक विशेष विभाग जो आहे, जे टेक्निकल नॉलेजचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अंगुली मुद्राशास्त्र आणि संबंधित कायद्या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये जरी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असं म्हटलं असलं तरी सुद्धा अंगुली मुद्राशास्त्रावर मात्र परीक्षेला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा एक घटक विद्यार्थ्यांना कव्हर करावा लागेल. याच्यामध्ये वर्गीकरण पद्धती, म्हणजे त्यामध्ये हिंदीच्या पद्धतीवर प्रश्न विचारला दिसून येतो. जे ठशांचं स्वरूप आहे याच्यामध्ये वैयक्तिक आणि कायम ठसे जे आहेत त्यांच्यामागची तत्व विचारलेली होती. एम्ब्रॉलॉजीवर हा प्रश्न जवळपास सर्वच प्रश्नपत्रिकांच्या मध्ये होता की गर्भाच्या 3ऱ्या-4थ्या महिन्यात ठसे विकसित होतात. ठसे कधी विकसित होतात हे विचारलं होतं. तर गर्भाच्या 3ऱ्या-4थ्या महिन्यात हा प्रश्न बऱ्याच तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला होता. त्याच्यानंतर घामामधल्या पाण्याचं प्रमाण विचारलेलं होतं, जो घाम आपल्या अंगातून बाहेर पडतो. म्हणजे अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे अंगुली मुद्राशास्त्र आणि तांत्रिक विश्लेषणावर विचारलेले होते. त्याच्यानंतर मग सामान्य अध्ययनामध्ये तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं क्रीडा घटकावर, क्रीडा घडामोडीवर जास्त प्रश्न विचारलेत. हॉकी असेल, अंडर-19 विश्वचषक असेल, जागतिक स्पर्धा असतील त्याच्यावर प्रश्न विचारले होते. विज्ञानामध्ये जे प्रश्न आहेत हे विशेषतः कार्बनची बहुरूप जी आहेत, गतिज ऊर्जा आहे, मानवी आरोग्य आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही घटकावर प्रश्न विचारलेले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले होते. म्हणजे यावरून तुमच्या साधारणपणे लक्षात आलं असेल की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. इंग्रजी व्याकरण हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, त्याची तयारी उत्तम झालीच पाहिजे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या घटकामध्ये तुम्हाला, सामान्य ज्ञानामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये तुम्हाला शास्त्राचे, म्हणजे जे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या घटकाचेही प्रश्न करावे लागतील. त्याचबरोबर अंगुली मुद्राशास्त्राचे जे प्रश्न आहेत
अंगुली मुद्राशास्त्र हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्याशी संबंधित जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सामान्य ज्ञानामध्ये एक गोष्ट ह्या तीनही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की सामान्य ज्ञान या घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या घटकावरच्या प्रश्नांची संख्या अगदी नगण्य आहे. जे प्रश्न आहेत हे चालू घडामोडीवर आहेत. त्याच्यामध्येही मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, क्रीडा घडामोडी आहेत, म्हणजे शासनाशी संबंधित काही घडामोडीवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे सामान्य ज्ञानाचा अभ्यास करताना तुम्हाला नेमका तोच अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये विज्ञान या घटकाचा अभ्यास खूप चांगला करणं गरजेचं आहे आणि तांत्रिक ज्ञानाचा अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे. तर अशा स्वरूपाचं हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊ. तांत्रिक भर महत्त्वाचा आहे. 10 ते 15 प्रश्न केवळ अंगुली मुद्रा विज्ञानावर अवलंबून असणार आहेत. त्याच्यामुळे त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचा जो अभ्यास आहे हा तुम्हाला व्यवस्थित करणं देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर अलंकार आणि समास मराठी व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचे घटक आहेत. यांचे अगदी उपप्रकार वगैरे सुद्धा अभ्यासावे लागतील. इंग्रजीमध्ये व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा आहे. जवळपास 5 प्रश्न त्या घटकावर विचारलेले आहेत. आणि गणिताचे प्रश्न थोडेसे लेंदी आहेत, वेळखाऊ आहेत, त्यामुळे त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. ह्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपण पुढील लेक्चर्समध्ये सोडवून घेणार आहोत. बरेच दिवस झालं मला या परीक्षेच्या बॅचेसबद्दल विद्यार्थ्यांच्याकडून खूप विचारणा होत आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, याच्या ज्या बॅचेस आहेत या आपल्या उद्यापासून सुरू होत आहेत. यामध्ये आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये या बॅचेस घेतल्या जातील. यासाठी तुम्हाला ओमकार करिअर अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. ओमकार करिअर अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये हा जो शासकीय दस्तऐवज सहाय्यक परीक्षेचा कोर्स तुम्हाला उपलब्ध असेल, CID परीक्षेचा कोर्स उपलब्ध असेल. आणि यामध्ये तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्यावेळेलाच बहुतांश सिलेबसचे रेकॉर्डेड व्हिडिओजसुद्धा मिळतील. पण यातला बहुतेक महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिक्सचे लाईव्ह लेक्चर्स होतील. या लेक्चर्सचं जे शेड्यूल आहे हे तुम्हाला प्रवेश घेतल्या ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल की हे लेक्चर्स कोणत्या घटकाचे किती घेतले जातील, कधी घेतले जातील आणि त्या अनुषंगाने पूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्डेड स्वरूपात असेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह लेक्चर स्वरूपात सुद्धा हे महत्त्वाचे टॉपिक कव्हर केले जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सला ॲडमिशन घ्यावयाचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आज प्ले स्टोअरवर जाऊन ओमकार करिअर अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आपल्या परीक्षेचा जो कोर्स असेल हा कोर्सची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता. या CIDच्या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.